नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जीडीपी अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये निघालेल्या 7 जागांबद्दल उत्तम माहिती घेणार आहोत. ठीक आहे, नेमका त्याचा क्रायटेरिया काय आहे, मासिक मानधन जे आहे ते नेमकं काय असणार आहे. तर सर्वप्रथम तर लक्षात असू द्या, याच्या ज्या पोस्टचं नाव आहे मित्रांनो, ते आहे मेडिकल ऑफिसर. म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नुकतंच जी जागा निघालेली आहे, त्या जागेचं नाव आहे मेडिकल ऑफिसर. ओके. याच्यासाठी ज्या पोस्ट आहेत, म्हणजे टोटल पोस्ट जे आहे ते असणार आहेत मित्रांनो 7. ठीक आहे, 7 पोस्टसाठी ही भरती जी आहे ते होत आहे. म्हणजे वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर या पदासाठी 7 पोस्टसाठी ही भरती जी आहे ती घेतल्या जात आहे. याच्यामध्ये मासिक मानधन जे आहे ते 60,000 रुपये पर मंथ जे आहे ते दिल्या जाणार आहे. 60,000 रुपये पर मंथ यामध्ये दिल्या जाणार आहे. फक्त याच्यामध्ये अप्लाय करण्याची जी पूर्ण प्रोसिजर आहे मित्रांनो, ती पूर्ण स्वरूपात ऑफलाईन दिलेली आहे. याच्यामध्ये ऑनलाईन अशी प्रोसिजर नाहीये. ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला जो आहे, अर्ज जो आहे तो करायचा आहे. आणि याचा पेपर न होता थेट इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाणार आहे. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो येत्या सोमवारी जो आहे 3 वाजता जे आहे, दुपारचे जे 3 वाजता जे आहे ते घेतलं जाणार आहे येत्या सोमवारी. आणि याच्यासाठी जे नेमकं तुमचा क्रायटेरिया असायला हवा तो असा आहे की एमबीबीएस, एमएससी, काउन्सिल नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे एमबीबीएस जे आहे ते तुमचं झालेलं असावं. सोबतच एमएससी जर तुम्ही करत असाल तर काउन्सिल कडून त्याची नोंदणी जी आहे ती झालेली असावी. तरच तुम्ही यासाठी अर्ज जो आहे तो करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जी ही पदे भरली जाणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. ठीक आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची काही वर्षांसाठी असणारी ही पदे आहेत. आणि या रिक्त पदांच्या संख्येत शैक्षणिक अर्हता, मानधन, वयोमर्यादा, सामाजिक आरक्षण असेल किंवा नमूद केलेल्या अटी शर्तींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार, ठीक आहे, म्हणजे पुढे जाऊन काही बदल करण्याचे सर्व अधिकार हे जे एक्झाम कंडक्ट करत आहे त्यांना पूर्णपणे देण्यात आलेले आहे. ठीक आहे, नंतर जाऊन काही बदल झाले तर ते तुम्हाला तसं कळवण्यातही येईल. आणि याची पूर्ण प्रोसिजर ही इंटरव्ह्यू स्वरूपाचीच आहे मित्रांनो. बदल या प्रकारे होऊ शकतो की जर जास्त फॉर्म आले तर मग ते एक टेस्ट घेऊन जे आहे त्याच्यातून फॉर्म जे आहे ते सॉर्ट आउट करतात आणि त्याच्यानंतर मग तो इंटरव्ह्यू घेतला जातो. परंतु फॉर्मची संख्याच जर कमी असली, कारण की पद फक्त 7 आहेत, त्यामुळे फॉर्मची जर संख्या कमी असली तर थेट इंटरव्ह्यू जो आहे तोच घेतला जातो. एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर याच्यासाठी जी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे, ठीक आहे, म्हणजे कोणत्या वयापर्यंत आपण याच्यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकतो. तर लक्षात असू द्या मित्रांनो, याची कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षापर्यंत दिलेली आहे. म्हणजे 70 वर्षापर्यंत तुम्ही याच्यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. आणि सोबतच लक्षात असू द्यायचं आहे की शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी असेल कोणी, तर विभागीय चौकशीच्या कार्यवाहीस चालू किंवा प्रस्तावित जे आहे ते नसावी. म्हणजे त्यांच्याकडे वर कोणतीही कारवाई वगैरे नसावी, तर ते अप्लाय करू शकतात. एवढं जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि सोबतच एक बेसिक जी गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे, ती गोष्ट अशी आहे मित्रांनो, की यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते क्लिअरली सांगण्यात आलेल्या आहे, की शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या, ठीक आहे, क्लिअरली सांगण्यात आलं आहे, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी किंवा कर्मचारी यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांची जी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही सर्टिफिकेट जेव्हा सादर करत आहात, तर हे सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडूनच सादर असलेलं सर्टिफिकेट जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे. सोबतच उमेदवारांनी खालील काही लेखी अर्ज जो आहे तो करायचा आहे. याच्यामध्ये अर्ज करताना पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने निर्धारित वेळेत उपस्थित राहणे हे गरजेचं आहे. आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी या पूर्णपणे वाचूनच जे आहे ते यायचे आहे. सोबतच याच्यामध्ये काही अजून गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहे, की ज्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी जाहिरातीमध्ये दर्शवलेली अर्हता अर्ज करतेवेळी उमेदवारांना धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं 70 वर्ष कंप्लीट झालेलं असावं, तुमचं एमबीबीएस झालेलं असावं, एमबीबीएसच्या लास्ट इयरमध्ये आहात आणि तुम्ही त्यासाठी अप्लाय करतात असं अजिबात चालणार नाही, की एमबीबीएस कंप्लीट झालेलं असावं तरच तुम्ही याच्यासाठी जो आहे अर्ज करू शकता. आणि यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलं आहे मित्रांनो, कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी एक्झाम आहे ती घेतली जाते. त्याच्यामुळे क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे, की हजर दिनांकांपासून किमान 6 महिने सेवा देणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी इथे हजर होता जॉब लागल्यानंतर तिथून 6 महिने जे आहे तुम्हाला कंपल्सरी सेवा जी आहे ती द्यावी लागेल. हे याच्यामध्ये पहिलेच क्लिअर करून दिलेलं आहे. म्हणजे नंतर जाऊन तुम्हाला हे सोडता जे आहे ते येणार नाही. आणि हे इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. सोबतच जो अर्ज करण्याची जी प्रोसिजर आहे मित्रांनो, यामध्ये सांगितलं आहे, की उमेदवार जो आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित मूल्यांना संगणकीकृत अर्ज जो आहे तो करू शकतो. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव आणि सामाजिक आरक्षणाबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद जे आहे ते केलेले असावे. सोबतच अर्जांचा जो पत्ता आहे, म्हणजे कोणत्या पत्त्यावर अर्ज जो आहे करायचा आहे, सोबतच मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे. त्याचं सुद्धा दिलेलं आहे, की श्री पंचगंगा हॉस्पिटल, ठीक आहे, 2रा मजला, एनएसयू हॉस्पिस इथे जे आहे उपस्थित तुम्हाला जे आहे ते राहायचं आहे. कोल्हापूरमध्ये, कारण की ही भरती जी आहे ती कोल्हापूरसाठी आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्येच तुम्हाला इथे उपस्थित जे आहे ते राहायचं. सोबतच याच्यामध्ये
पासपोर्ट आकाराचे 2 फोटोज, ठीक आहे. अनुभव प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे. लहान कुटुंबांचा नमुना अप्रपत्र म्हणजे 2 अपत्य असतील तर त्यांचं एक सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. जातीचं प्रमाणपत्र हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि तिथे अर्जही करायचा आहे आणि त्याच वेळी मुलाखत जी आहे ती द्यायची आहे. मुलाखतीची वेळ मित्रांनो ही सोमवारी, प्रत्येक सोमवारी, ठीक आहे. अर्ज करताना प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे 10 ते 12 वाजताच्या दरम्यान तुम्ही अर्ज जो आहे तो करू शकता. ठीक आहे. आता जेव्हा इथे आपण 10 ते 12च्या दरम्यान तिथे जाऊन जेव्हा अर्ज देतो, तेव्हा असं म्हटलं जातं, की त्याच दिवशी दुपारी, ठीक आहे, त्याच दिवशी दुपारी 3 वाजता जी आहे तुमची मुलाखत जी आहे ती घेतल्या जाणार आहे. म्हणजे सोमवारी तुम्ही अर्ज दिलेला आहे 10 ते 12च्या दरम्यान, तर त्याच दिवशी दुपारी तुमचा जो मुलाखत आहे, इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर सिलेक्शनची जी लिस्ट जी आहे, ते त्याच्यानंतर जेव्हा हे इंटरव्ह्यू संपतील, त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जे आहे ते लावल्या जाईल आणि तिथून मग ज्या दिवशी तुम्ही जॉइन कराल, तिथून मग 6 महिने जे आहे ते तुम्हाला सेवा देणे जे आहे ते बंधनकारक म्हणजे कंपल्सरी जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे. तर ही होती मित्रांनो एक जाहिरात कोल्हापूर संदर्भात आहे, जिथे फक्त 7 पदांसाठी जाहिरात आहे. परंतु तुमचं एम-बी-बी-एस झालेलं असेल, तर एक उत्तम जाहिरात ठरणार आहे. कारण की वय वर्ष 70 पर्यंत तुम्हाला मागितलेलं आहे आणि सोबतच पगार जो आहे तो 60,000 पर्यंत तुम्हाला देण्यात येणार आहे. तर ही जाहिरात कदाचित तुमच्या जे आहे ती उपयोगात आली असेल किंवा तुमच्याही उपयोगात नसेल, परंतु तुमचे कोणी मित्र-मैत्रीण असेल ज्यांचं एम-बी-बी-एस झालेलं आहे, तर त्यांना ही जाहिरात नक्की सेंड करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा जो आहे तो होईलच. ठीक आहे. सोबतच यासारखे अजून कोणते व्हिडिओज हवे असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच इंटरव्ह्यू जे आहे ते कशा प्रकारचे होतात याच्या संदर्भातही कोणते प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.